श्री गुरुचरित्र वाचण्या अगोदर खालीलप्रमाणे सेवा करावी. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपीजमाला दंडकमुंडधर कट्टांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहिमा पाहिमा पाहिमा. आता करूया प्रार्थना. जय 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 घरना परतपरा कैवल्य सतना ब्रह्मानंद यतिवर्य जय 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 पुराण पुरुषा लोकपाल सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवस्य सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्रिय अष्टदिक्या पालक समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करिता तुझ हवे आणि होत दाता आणि देविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लागे आते मध्यग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटल्याचे सगुण ज्ञाता ज्ञान तुझे विश्वेशा वेदांतही तर्क चांचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू किंवा आपले सुती सहस्रमुखी निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षामध्ये समर्था कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनावी जे आपल्या मना कृपा समुद्र यामीन आश्रय द्यायचे सदैव पाप तापाने देणे सर्व जाणीव ह्या लोके स्वागत परलोक साधन करवावे. दुसर हा भवसागर याचे पावावे पडले तीर तो नमताने साचार्य प्राप्त मजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न पाहता तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे म्हणजे सुख साधन अज्ञानते मिळून ज्ञानर करत प्रकटे शांती म्हणे सदा वृत्ताभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भव दुखे हे नसो तुझ्या भजनाचे तव सवृता विषयांची नसो वासन या मनाते सदा साधू समागम तुझे वचन उत्तम ते न हो सुगम दुर्ग जो भवपंत व्यवहारी वर्तता न पुढे भ्रांती चिंता अंगी नाही यावी असतता सत्य विजय सर्वता आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्ग अवलंबन इतके दावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीनतव नामामृता प्रपंच आणि परमार्थ तेने सुख मज लागी करता आणि करिता तुझे एक स्वामीनाथा माझे ठेवाता मी पणाची नसेची माझे ठेवाता मी पणाची नसेची माझे ठेवाता मी पणाची नसेची. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणपती अथर्व शीर्ष शांतिमंत्र ओम भद्रं करणे विश्रुण्यामध्ये वा भजन पक्ष पक्ष महारजित्र जत्रा श्रींग तुष्टासतनु विवेशं देतम यथा युवसतीनंतर दृशावस्तीन पुरुषा विश्वेदासतीन साक्ष वरिष्ठने मी स्वस्तीन बृहस्पती ददातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सकल ब्रह्मासि त्वं साक्षात्मसि ऋतुज सत्यवच अवतमः अवतारम अवश्रतारम अवधातारम अवधातारम अवनाचनं शिष्यम् अपश्यतत अपरसतत अवतरतत अवदक्षिणतत अवचोरतत अवधरतत सर्वतमा पाहि पाहि समतत त्वं वाडमयस्तं चिन्मय त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममय त्वं सच्चिदानंद द्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमय विज्ञानमयोऽसि सर्व जगदिदं तत्त्वजायते सर्व जगदिदं तत्त्वष्टिष्ठति सर्व जगदिदं त्वयिलमेषिति सर्व जगदिदं त्वयि प्रतीति त्वं भूमिरापो नलो नीलो नभतं चतुर्वे वाक्पदानि त्वं गुणत्रयतत त्वं देहत्रयतत त्वं कालत्रयतत त्वं मूलधारतत त्वं क्षतित्रयात्मक त्वं योगिनदहन्ति नित्यं त्वं ब्रह्म त्वं विष्णुस्तव रुद्रं स्तव मित्र स्तवमग्निस्तव वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमस्तं ब्रह्मर्मसुरं गणादिपुरम् उच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुसारपरतरम् अर्धधुलसितं तारेणरुद्धम् एतत्त्वं मनुष्यरूपं गकारपूर्वरूपम् अकारमध्यरूपम् असाशान्तरूपं बिन्दुऋतुरूपं नादसन्दनं सन्तसन्धि शैशगणेशविद्यागणकऋषि निचितगायतछन्द गणपति देवता ओम गणपते नमः. ओम एकदन्ता विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुरस्तं पाशमक्षं धारिणं रथञ्च वर्धनं श्रीभानं शकध्वजं रक्तलम्बोदर शिल्पकर्णकं रक्तवासम रक्तगन्धं लिप्तांग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टद प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायते नित्यं गुणवर. नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रथमपते नमस्ते अस्तुलम्बोदर एकदन्ता विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवद्धमूर्ती नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामदेव भद्रं पश्यमाशे वीरजत्रा श्रीरंगे तुष्टासतनु विवेशं देतं यदायु असतीनं सतीनं पुरुषा विश्वेदासतीं साक्षारष्टमी मे स्वस्तिनं बृहस्पतिर्दधातु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपाद श्री वल्लभ
श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो विघ्नहरा गजानना गिरिजकुमारा. जय जय लंबोदरा एकदंत शूर्पकर्णा. तुझे जे चिंतन करती तया विघ्ने न बाधिती. सकाळभिष्टे साधती अवलंबिसे सकल मंगल कार्यासे. प्रथम वंदिजे तुम्हासे चतुर्दश विद्यासी. स्वामी तुझी लंबोदरा हरी ब्रह्मादिक गणपती. कार्यारंभी वंदिती सकाळभिष्टे साधती. तुझे प्रसादे समस्त गणांचा नायक. तुझे विघ्नांचा अंतक. तू ते वंदिती जे लोक. कार्य साधे तयांचे माझे मनीची वासना. तुवा पूर्वावी गजानना साष्टांग करीतो नमना. विद्या देई मज आता नेनतो होतो मतिहीन. म्हणून धरले तुझे चरण 14 विद्यांचे निधान. शरणागत वरप्रदा माझे अंतकरणीचे व्हावे. गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे. ग्रंथ सिद्धी पावावे दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंस वाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाना शारदेसी. ते वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी. प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहून या माझी अवानी. ग्रंथी रिगू करी आता गुरुची नमी तुझी स्थिती. म्हणती नृसिंह सरस्वती ह्या करणे मजवरी. प्रीती नाम आपले म्हणून नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान. ग्रंथी रिगू करी आता वंदू त्रिमूर्तीसी. ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्या मागे नमी तयांसी. अनुक्रमे करुणी चतुर्मुखी असती ज्यासी. करता तो जाका सृष्टीशी. वेद झाले त्याचे मुखेसी. त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी. जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी. क्षीरसागरी असे जाना आता नंबू शिवाशी. धरिली गंगा मस्तकेशी. पंचवक्र दशभुजेसी. अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कवी कुळासी. पराशरादी व्यासांशी. वाल्मिकादी सकळाकांशी. नमन माझे परियसा. नेने कवित्व असे कैसे. म्हणून तुम्हा विनत असे ज्ञान द्यावे जी भरवसे. आपला दास म्हणून न कळे ग्रंथ प्रकार. नेने शास्त्रांचा विचार भाषा नाही महाराष्ट्र. म्हणून विनवी तुम्हासे समस्त तुम्ही कृपा करणे. माझ्या वचना सहाय्य होणे शब्दव्युक्तीतही नेने. कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सखळी का विनवणे. मग ध्यायले पूर्वज मनी उभय पक्ष. जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे. आपस्तंभ शाखेसी. गौड कौडिन्य महाऋषी. साखरे नाम ख्यातीसी. सायम देवा पासाव नमित जनक जननीसी. नंतर नमोसी गुरुसी. झाले मती प्रकाशी. गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी. जन्म झाला परियसी सदा ध्याय श्री गुरुसी. एका भावे निरंतर. म्हणून सरस्वती गंगाधर करती संतासी नमस्कार. श्रोत्या वारंवार क्षमा करणे बालकांसी. तावन मात्र माझी मती. नेने काव्य व्युत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपती. तेने सांगत असे पुरापार. आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोपती ती माते परियसी. चरित्र आपुले विस्तारी. श्री गुरु वाक्य मज कामधेनु. मनी नाही अनुमानु. श्रेयवृत्ती भाव विनार आपणू. श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार. झाला नृसिंह सरस्वती नर. कवन ज्याचे जाणे याचा पार. चरित्र कवना न वर्णावे. चरित्र ऐसे श्री गुरुचे. वर्णावे शक्ती कैसी वाचे. आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे. बोलत असे ज्यासे पुत्र पौत्री चाड. त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी असे अखंड तया भुवने परियसा. ऐशी कथा ज्यांचे घरी. वाचिती नित्य मनोहरी. श्रेययुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त. रोग नाही तया भुवनी. सदा संतुष्ट गुरु कृपे करुनी. निसंदेह साता दिनी. एकता बंधन तुटे जाना. निधान लादे प्रयासी. तरी का कष्टीसे झायासी. विश्वास माझे बोलासी. ऐका श्रोते एक चित्ते. आम्हा साक्षी असे घडले. म्हणून विनोद असे बळे. श्री गुरु स्मरण असे भले. अनुभव हो सगळी का गुरुचरित्र कामधेनु. ऐकता होय महाज्ञानू. श्रोत्र करुणी सावधानू. एकचित्ते परियसा. श्री नृसिंह सरस्वती होणे गणगापुरी ख्याती. महिमा त्यांचा अत्युन्नती. सांगेने एक चित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु. म्हणून महिमा असे थुरू. जाणते लोक चहू राष्ट्र. समस्त जाती यात्रेसी. तेथे जाऊन आराधती. त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रदाराधन संपत्ती. जे जे इच्छिते होय जना. लाधोनिया संतान. नाव ठेविती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसे असता वर्तमाने. भक्त एक नाम करणे. कष्ट तसे अति गहने. सदा ध्याय श्री गुरुसी. असे मनी व्याकुळित. चिंते विष्टीला असे भूत. गुरुदर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. निर्धार करीन मानसी. म्हणे पाहिन श्री गुरुसी. अथवा सांडीन देहासी. जड रूपे काय काज. ज्याचे नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरित. आपण जे नामांकिता किंकर म्हणत असे. याची बोलाची आहे वा. मनी धरुणी पाहावा. गुरुमूर्तीशी दाखवा. कृपाळू उभा सर्वभूती. अति व्याकुळांत करणे. निंदास्तुती आपले वाणी. कष्टाला भक्त नाम करणे. करिता होय परियसा. गुरुची श्रीमूर्ती म्हणून वेदश्रुती सांगते दृष्टांती. कलियुगात त्रैमूर्तीचे गुण. तू एक निधान.
भक्तांचे रक्षण दयानिधी अंतःकरण स्थिरू नवे भाग श्री गुरु तू कृपा सागुरु पाववेगी आता नरहरी अनंता बाळ लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी साखा भ्राता तुझी कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होय त्रैमूर्ती तू होसी पाळीसी सदा कष्ट चित्ता हा का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांशी तुझी दाता तुझं वाचून आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली या वाचून न देवी देव म्हणून असेल तुझी मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्यात हो पातळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथ काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृवासी तळी बावी विहरी असे भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षात असे मेघांची ही सेवा न करिता स्वभाव उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वतवंशी सेविले तुम्हासी संग्रह भोवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी चिंतनी व्यवहारी घे जाना दिसत असे आता कठीणतास गुरुनाथा दास मी अंकित असा नातन आपले समान असेल कवन तय सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यवरी प्रल्हाद कैवरी सेवका बाळकांशी करू नयेसी कठीणता परियसी बर्वे न दिसे बाळक मातेशी बोलून निष्ठारेसे अज्ञानी मायेसी मारी झरी माता त्या कुमारीसी कोपधरी कैसी आलंगिनी हर्षी संभोकी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊन पित्यासी सांगे बाळ पिता कोपे जरी एक अवसरी माता कृपा करी संभोकुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजूनही तरी कैसी कृपा नाही ऐसे नामांकित विनविता तरी त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वस लागे धेनु तैसे ठाकी बोवनु तैसे श्री गुरु आपण आले जवळी येताचे गुरु मुनी वंदे नामकरणी मस्तक ठेवणी चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसवणी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतो वाक्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलाचर नाम प्रथमोध्याय श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरी वास करू नियोजा सुभक्त तेथे करिता अनंता तू ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसे श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरुचिंतित कृपानिधी अनंत दिसे स्वप्ने परियेसा रूप दिसे सुशुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्मा परिधानित काशी पितांबर देखा येऊन योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासनेता यावेळी अभय कर देत असे इतके देखून सुशुप्तित चेतन झाले नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत यावेळी मूर्ती देखील सुशुप्तित तेथे दातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखी तैसाची देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागून येणे झाले कोठोनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमुचा गुरु जगी नृसिंह सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गंगापूर अमराजा संगम भीमा तीर त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्तिप्रीत ख्याती सांगत असे सिद्ध येती वंशवंशी करत भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारका आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयाशी निरोपावे स्वामी सिद्ध म्हणे तैवे एक शिष्य स्तोम मोळी गुरुकृपा सूक्ष्मस्थुळी भक्तवसल परियेसा गुरुकृपा होय जास देणे दिसे कैसे त्यासे समस्त देव त्यासी वश कळी काळासे जिंके नर त्रयमूर्ती श्री गुरु म्हणून जाणे जे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एक भावे बजावे एखाद्या समय श्रीहरी अथवा कपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपले भक्तजनांशी वैसे कोणी नाम करणे लागे सिद्धच्या चरणी विनित असे कर जोडून भक्तिभावे करून या स्वामी ऐसे निरोपेती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि कतो निरोपिलती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु कपल्या न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह फेटी का मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध मने शिष्यासी तू पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीशी सांगेने एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून त्याचे पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण पुरुष ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापरांती प्रकाश केला हे निश्चिती ब्रह्मवाक्य विस्तार
तया व्यासापासून एकेची समस्त ऋषीमुनी तेची कथा विस्तारोनी सांगेन एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगे पोसे हर्षे गुरुमहिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणासी अत्यंत विस्तारेसी निरूपी जे स्वामी एक शिष्य एक चित्ता जधी प्रळय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्रशयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभी होऊन त्रैलोक्याचे रचनागर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्माताई वेळी समस्त होणे आपण बळी मज होणे अनेक स्तुळी कवन नाही म्हणत असे हसून या नारायण बोले गाडा शब्द वचन आपण आहे महाविष्णू भजम म्हणे त्यावेळी देखून या श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्माशी सुते केले बहु असे अनेक काळपरी असा संतोषने नारायण निरोपतीतला अतिगहना सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली त्यावेळी ब्रह्मा विष्णूशी नेने सृष्टी रचवयासी देखील नाही कैसी केवी ऋचू म्हणत असे ऐकून ब्रह्मयाचे वचनू निरोपी त्यासी महाविष्णू वेद असते हे घे म्हणून देता झाला त्यावेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनीचे परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसे आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीची रचिका ब्रह्मय अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्तर जंगमे श्वेतचांडज नामे जारज उद्बीज उपजविले कृत त्रेता द्वापारयुग उपजवी मग कलियुग एकांत निरुपमग भूमीवरी प्रवृत्त करी बोलावनी कृतयुगासी निरूपी ब्रह्मा परियसी तो जाव भूमीसी प्रकाश करी आपणा ते ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषवन सांगेन त्याचे लक्षण एक श्रुते एक चित्ते असत्य नेनेक दिवाचे वैराग्य पूर्ण ज्ञानेसाचे यज्ञ पावित आभारण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकने येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरपदेत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक अत्यंत निंदा अपवादक माते न साहे ते एक कवने परिवर्तावे ऐकुनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तो वर्तावे सद्गुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका झाला उदी सत्याधिका बोलवणे त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा परी ऐसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्य सांगेन असे त्याचे स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी हाती देखा कुश संविधा असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊन भूमीवरी बोलवणी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी सांगेन त्याचे रूपासी एक श्रोते एक चित्ते खडग खटवांग धरुणी हाती धनुष्यबाण राहती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दोन्ही असे पुण्य पाप सामान देखा स्वरूपे द्वापर ऐसे निका निरोपणे घेऊन कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुग ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षण एका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी केले परी ऐसा विचारी नांत करणी पिशाच्या सारखे वदनी तोंड खाते करून ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरून शिग्न येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरून उजवे हाती नाचे कली अतिप्रती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुले तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरूप म्हणून देखून त्याचे लक्षण ब्रह्मा हसे अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंग जिव्हा का धरली कलियुगे म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांशी लिंगाचे रक्षणासी हरी असे आणत असे एकूण कलीचे वचन निरूप देता ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले पुन्हा प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासे सांगेन तुझे उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासे स्वल्प असे एक शत पूर्वी युगायुगी देख आयुष्य बहुगुणेश लोक तप अनुष्ठाने एका करीते अनेक दिवसवरी मग होय त्यांचे गती आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट दीक्षिती बहु दिवस पर्यंत आता येसे नवे जाण स्वल्प आयु मनुष्य पण करती तपनुष्ठान शीघ्र पावसी परमार्था जे जण असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करते जाणून त्याशी तू सहाय्य घेऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकून ब्रह्माचे वचन कली म्हणत असे नमून स्वामींनी निरोपले जे जन त्याची माझी वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छिदन करते धर्मवासना पुण्यात्म्याचे अंतकरण उपजले बुद्धी पापाविषयी कलेचे वचन ऐकून ब्रह्मा हस्ते गहिनी सांगत असे विस्ताराने उपाय कले शिरहाट वया काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य होऊन येते असती निर्गुणी त्याची दावी तुझं मार्ग निर्म असतीचे जन तैसे वरी तुझे जाण मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी याची कारणे पापपुण्याशी विरोध असे परियसी असे अधिक पुण्यराशी त्याची जिंकिते तुझं या कलियुगाभितरी जन होती येणे परी जे जन साधील तुझे क्रूरी त्याची ईश्वरी एक होती ऐकून ब्रह्मयाचे वचन कलियुगी
करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा विष्णू तयवेळी एकचित्ते केली कली सांगण्या एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धोरण अंतःकरण शुद्ध बुद्धी वसती जन दोष न लागती कधी जन लोभ वर्जित नारांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवा ब्राह्मणांसी गायत्री कपिला दिनुसी भजनावरांसी दोष न लागे तुझा वैष्णवाज्ञा शैवासी जे सेविती नित्य तुळशीसी आज्ञा माझी आहे येसी तयांसी बंधू बाधू नको गुरुसेवक असते नर परण श्रवण करणार सर्वसाधारण धर्म पार त्यासी तू बाधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रती ऐकुनी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जाण रेप पापस्य दहाक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मरुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलेसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर होय झरी कोपता गुरु रक्षिला परियसा गुरु कपेल एखाद्याशी ईश्वर न राखे परियसी विश्वरू कोपेल जरी त्यासी श्री गुरु राखेल निश्चित गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर परतत्वम तत्मास्तम तस्मादम गुरु मुपाश्रयेत गुरुर्ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्माकारण म्हणून गुरु आश्रय या करणे श्री गुरुसी भजाव शास्त्र मार्ग ऐसी तीर्थव्रत योग पातासी ज्योती स्वरूप असे जाना गुरु सेवित सर्व सिद्धी होती परियसी सर्व वृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझं सांगेन पूर्वी गोदावरी तीरी अंगी रस ऋषीशाश्रम थोरी ऋषाष्टी नाना परी पुण्य नामी भृग वसती ब्रह्म ऋषी आदी करून तप करती त्या स्थानी तया वेद धर्म मुनी पहिले पुत्र होय द्विज त्या शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणे जे ख्याते शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपारायण केला अभ्यासशास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करिता वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांची बोलावणी पोसत असे संतोषाने हे कसरते सकळ जन बोलावणी शिष्यांची मने गुरु परियसी प्रीती असेल तरी तुमासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्यमंती गुरुसी जे जे स्वामी निरपदेसी अंगीकार भरवसी आम्हासी तू तारक ऐकू शिष्यांचे वचन शिव संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपका ते बोलावणे सांगत असे परियसा एक हो शिष्य सगळे कामाचे पूर्वजित असे एक जन्मांतरी शास्त्री का केली होते महापातके आमच्या अनुष्ठानाकरिता बहु गेले पक्षाविता काही असे शेष आता भोगल्या वाचून न सुटे जाना तपसाद सामर्थ्ये जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिगत याची कारणे निष्कृत करीत त्या पाप घोरासे न भोगिता आपले पाप निष्कृती नाही हे निश्चित करून पाहि भोगावे आम्ही परियसा या पापाच्या निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असेल अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्हा सांभाळावे या समर्थ शिष्यांशी कवन असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पोसे शिष्यांशी या शिष्यामध्ये एका नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रीत देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देह नाशी न करावा संग्रह दुःखाशी शीघ्र करा प्रतिकार वेदधर्म म्हणे तयाशी देह दृढ देह असता मनुष्य शिक्षाला न करावे पापाशी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थ प्रयाश्चित्त आपले देही भोगिन त्वरित पापा वेगळे नव्हती निरुते मुक्ती नगे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरपे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगे जे कुणी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळा परियसा सत्वर एकमिषेत माते सांभाळवे भूत जरी असेल दृढवत तरी अंगीकार करवा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण अशी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरपाय तरीत म्हणून चरणी लागला 1900 वचन संतोषला वेदधर्म म्हणे आपण सांगत असे विस्तारून लक्षण त्या पापाची आपले पाप आपणासी ग्राह्य न हे पुत्र शिष्यांशी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियसा या करणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःख आम्हासी सांभाळे तू दीपका 21 वर्षापर्यंत जे प्रीत रोगे देखा प्रतिपाळशी कष्ट अधिका मजूने संदीपका तुझं कष्ट अधिक जाण या करणे आपले देही भोगीन पाप निश्चय तुला प्रतिपाळवे पाहि काशीपुरी नेऊन या त्या काशीपुरी जाणं पाप वेगळं होईन आपण श्वासपद पावेन तुझं करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य नेन तुरी काशी सेवा करीन 21 वर्षे विश्वनाथ सम तुमची ब्रह्म म्हणे कलिसी शिव शिष्य होता कैसे त्यासी कुष्ठ होताचे गुरुसी नेले काशीपुरा प्रति मणिकर्णिक उत्तर देशी कमळेश्वर सन्निदेशी राहिले तेथे परियसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करून मणिकर्णिकेसी पूजा करीत विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता त्या स्थानी कुष्ठरोगी व्यापले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपका सेवा करीत
अति भक्ती करून शिक्षा मागोनी दिवसंदीपक गुरुचे आनंद तेथ नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणि ते कधीनी न से जीवी श्री गुरु कोपनी स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवरी एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहु असं मिष्टान नाणीसी म्हणून क्लेश करिता झाला परी असा तितकेही आणि मागून सर्वस करत असे वाय कोपदे तसे शिविया परोपरी परी असा एखादे समय शिष्याची म्हणे तात ज्ञान राशी मज निमित्त कष्टलासी शिशोत्तम शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजिले अपरा पुमांस विष्टामत्र क्षण दूत नाही पापे जेते असे बहुत दैन्य मसर सहित वसत शुभ नेने क्वचित पापुर प्रतिदानापे समसर करती देखा कुष्ठ 16 भाग नव्हती का वेदधर्म द्विजू एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मती मनी नाही आणि ते शिष्य सेवा करी एक मानस तोच ईश्वर म्हणून जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू जैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाचे यात्रा गुरु सेवे वाचून गुरु बोले निष्ठोरसे आपण म्हणे संतोषी जे त्यांचे मानसी पाहिजे द्यायचं वर्त तसे वर्त येणे परी देख प्रसन्न होणे प्रिनाक येऊन उपासन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझ्या भक्तीशी नेका प्रसन्न झालो महागाता दीपक मनेश्वरासी हे मृत्यूचे ब्रह्मकेशी न पुसता आपण गुरुसी वर नेगे परी असा म्हणून गेला गुरुपाशी विनद असे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलासी निरोप झाल्या स्वामींच्या मागे न उपशमा व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरे तुम्हासी 1954 बोले गुरुकृपण माझे व्याधी निमित्त जाणं नको प्राप्त ईश्वरासी भोगल्या वाचने पादकाशी निवृत्त नवेगा परी असा जन्मांतरी पादेशी धर्मशास्त्री असे जाणं ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परी असी निरोपपासून श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊन मनेश्वरासी नलगेन वर आपणासी नये गुरुचे मानासी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करून व्यमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलून समस्त देवांचे सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे माझा प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूशी आश्रय देखील परियसी दीपक म्हणून बाळा कैसी गुरुभक्ती करत अभिनव गोदावरी तीरावसी वेदधर्माने जे तापसी त्याची सेवा निशी करत व्हावे एकचित्ते वर देव म्हणून आपण गेलो होतो त्यापाशी जाणं गुरुचा निरूपण नाही म्हणून न घे वर परियसा तैसे तापस योग्यांसी नव्हे मन वर द्यावयसी बलात्कार देता कैसी वर न घेत दीपक धन मन गुरुची समर्पण सेवा करीत संतोषाने त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणत निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके 19 धरू भावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकार पाहता झाला ते सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनेक बहुते संतोषिनी दीपकाते म्हणे विष्णू परी असा बोलून दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णूची काय भक्ती देखून यामसी वर ते परीयसी कवन कार्य सांग मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कार येऊन पाही केवी दिसी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगत असे विस्तारून होता या दीपका प्रति देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून झालो संतोषी जे भक्त केले गुरुसी त्याची आमासी पावली सेवा करिता माता पिता ते पावे मज तत्वतः पती सेवा श्रिया करिता त्याची मज पावत असे ऐसे ऐकून दीपक निमित्त झाला अनेक विनोद असे एक सिद्ध म्हणे तुझ्यासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे मानसी वेदशास्त्र दिमीमानसी गुरु आमासी देणारा गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपण असे सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे ने आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वरद्याला तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोचो या कारणे श्री गुरुराज भजत असे परी असा संतोषिनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राण तुझी शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तुझी माझा काहीतरी मागा आता वर देईन होता विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूची जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय माणसे तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखी तैसे ज्ञान देई सुखी या परते न मागे अनेके म्हणून चरणी लागला जेलावर शाडगण पाणी संतोषाने बोले वाणी अरे दीपकाशी शिशिरोमणी माझा प्राणसखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखले दृष्टी परब्रह्मासी अनेक जरी आम्हा पुसवणी सांगेन एक चित्ते जे समय श्री गुरुची तो भक्तीने स्थिती करेसे जेणे आम्ही हो संतोषी त्याची आमची स्तुती जाण वेदवाची ते सांगेने वेदांत भाष्य हरणे शिवाची तर जन भक्तीसी आम्हा भावे निर्धारी बोलते वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा येसे म्हणतो याची कारणे गुरु भजत सत्य सर्व देव तुझं वश गुरु म्हणजे अक्षरे 2 अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये बुडता शिक्षण किवी वय परी असा जयचे श्रीउदय श्री गुरुस्मरण तो चित्रलोकी पूर्व
पूज्य जान अमृतपान सदा सुगुण तोचे शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू ब्रह्म देत जो कावरू फलप्राप्ती होय. गुरु गुरु त्रिमूर्ती याच्या कारणे ऐसा वर दीपकासे दिदला विष्णूने पर्यसा ब्रह्मा सांगते कलेसे एकचिते पर्यसा वर लादून दीपक गेला गुरुचे सन्मुख पसरसे गुरु एक त्या शिष्य दीपकासे एका शिष्य कुळ दीपका काय दिले वैकुंठ नायका विस्तारूने सांगणे का माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुची वर दिदला ऋषिकेशी म्या सांगितले ऐसी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरणी दृढ शुद्धी ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषने तो गुरु प्रसन्न झाला शाश्वत करो जीवित तू होय स्थिर काशीपुरी वास करे तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझ्याद्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे साधी म्हणे गुरु संतोषे येणे परिशेषी प्रसन्न झाला परियशी दिव्य देह तक्षणेसी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा भाव याचा कुष्टी झाला महाक्लेश तो तापासी अतिविशेष त्यासी खेचे बाहेर राही लोकानुग्रह कराव्यासी गेला होता परी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी तापा जाय सहस्र जन्मीचे सिद्ध मने नाम करणे दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भावा भवारणे गुरुभक्ती असे येणा विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्ण सहमानसी तोच लादे ईश्वरासी ईश्वर होय त्या अवश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोताय नमन न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत पाख्याने सिद्ध नामक धारक संवादे शिष्य दीपकाख्यानम नाम द्वितीय अध्याय श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगत झाला विस्तारणी संतोषी नाम करणे विनतसे मागोती जय जयाजी सिद्ध मुनी तू तारकया भवानी संदेह होता माझे मनी आजी तू फेडीला ऐसे श्री गुरु महिमान तुझे निरूपिले तुम्ही निरूपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्म स्वामी कोणे ठाई तुमचा वासो नित्य तुम्हा कोठे ग्रासो हो आता तुमचा दासो म्हणून चरणे लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगुनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची अमृतपान सदा सेवितो याची गुणी म्हणून पुस्तक दाखविले भक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय आद्यंत गुरुचरित्र एकता धनार्थी असे अक्षय धन पुत्राचे गोधन कथा एकता होय जाणे ज्ञानसिद्धी तत्काळी जे भक्तीने समर्थ एक पठते एकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिक निपुत्रिका पुत्र होती ग्रह रोग पीडा न होती व्याधी कधी जाणं जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी ब्रह्म हातती पाप नाशी एकचित्ते एकता इतके एकूण इथे अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारे तारे कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारी गुरुमती भेट लागे मज जगज्योती होती वासना माझी चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुची महिमाने ऐकुनी काने सांगे स्वामी विस्तारोनी अंधकार असता रजनी सूर्योदय करी इतके अवसरी सिद्ध योगी अभय करी धरून निया सव्य करी घेऊन गेला स्वस्ताना अमराचा संगम विव्रती जैसा ठावा ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वती बैसोनी सांगे ज्ञानोदय एकोणी सिद्धाचे वचन संतोष नामधारक गहन क्षणा करी नमन करुणा वचने करुणिया जी मी संसार सागरी बुडावलो तापत्रय पुरी बक्षिले प्रदाती जलचरी अज्ञान जाळेक वेष्टिलो ऐशी कृपा उपजवणे विनकसे नाम करणे मस्तक सिद्धाच्या चरणी न्यासिता झाला तय काळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवी तसे आश्वासोनी न धरी चिंता मनी साखरे पिढीने तुझे आता ज्याची नाही दृढ भक्ती सदा देज्ञ कष्टती श्री गुरु बोल ठेविती अविद्यामय विष्णुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय दीन मनसी त्यागुणी हा भोग भोगीसी नाना चित्ते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देही पार ऐसा देव कृपा सागर तुझं नक्षत्री सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह संहित सांडणे एकचित्ती देहात पदांबुज सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती संदेह सांडणे एकचित्ती देह पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरूपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐकुनी काने का अवतरले मनुष्योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणे लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्य तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तो अवस्था गेला हिंडत आलो सकळ क्षिती नव्हे कवनायसी मती गुरुचरित्र न पुसतीत होते देखील आजी आम्ही जासी हा परत्रेसी असे चाडत्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करून या दृढ एकचित्ते की जे तू भक्त केवळ श्री गुरुचा मने बुद्धी झाला उंचा निश्चय मानी माझी वाचा लादेल चारी पुरुषार्थ
गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाहिला त्रयमूर्ती आपण धरून नरवेश कलियुगी कार्यकारण अवतार होऊन येती हरिहर उतराव्या भूमीचा भार भक्तजन ताराव्या एका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार पेडती प्रख्यात असे पुराणे सांगेन साक्षात तुझं अंबरीश म्हणजे द्विज एक दशी व्रताची एकाच विष्णूचे अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढवत हरिचिंतन सर्व काळ असो त्याच्या व्रताचे भंग करावे आला ऋषी अतिथी होऊन द्वादशी पातला म्हणे दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कराने का अमरीशास पडेला धाक केवी गडे म्हणून या ऋषी आले देखून अमरीशाच्या अभिवंदनी अर्घपाद देवनी पूजा केली उपचार विनोद असे ऋषीश्वराचे शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊन नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागत तयसी आले साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास देख पाहुणे अमरीशाच्या मुखा म्हणे भोजन केले शिका अतिथी विन दुरात्मया शाप देतात ऋषीश्वर द्विज स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवर टाकून आला विकुंठा शापले ऋषीने द्विजाशी जन्मावेगा अखिल योनेसी तेव्हा पावला ऋषिकेशी उन्ही जवळ उभा ठेवला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विज धरले श्री विष्णूचे चरण भक्तवसला प्रीत जाणा त्या विष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाची तुवा शापले अमरीशाशी राखीना आपल्या दासाशी शाप आमासी तुम्ही द्यावा दुर्वासा ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावा भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधाशी शाप द्यावा विष्णूशी भूमिभार फेडावयाचे कारण असे म्हणून ऐसे विचारून मानसी दुर्वासा म्हणे विष्णूशी अवतार भूमीशी नानास्थानी जन्मावे ऐसा 10 अवतार झाले करणे असेल तेव्हा ऐकले महाभागवती विस्तारले अनंत रूपे नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट कुशित गुप्ती जे ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे अनेक एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसया अत्रिशी भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपलीसी देवयती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारून सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचे विस्तार एकता होय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोध्यायः श्री गुरुदत्तात्रय परमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः ऐशी शिष्याची विनंती एकूण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाहू गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी मध्य वसानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझं विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्व ठाई आपण नारायण म्हणून पाही वेद बोलते याची कारणे उदक आपण नारायण आपण सर्व ठाई वास पूर्ण बुद्धी संभव्य प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ तेचे ब्रह्मांड नाम जहाले रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेचे ब्रह्मांड देखा फुटून शकले झाले द्वैका एका आकाशाची भूमिका होऊन ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजवून रचली 14 भुवने 10 दिशा मानस वचन कमळाद क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचव्यासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन पुरेसी 7 जन ब्रह्मपुत्र मरीची अत्रि अंगिरस पुलस्त्य पुलग्रता वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा झान सप्त ब्रह्मपुत्रामधील अत्रि तिथून पीठ गुरु संतती सांगेन एक चित्ती सौभाग्यवंत नामधारका अत्रि ऋषीचे भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तिची जाना तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप किवी सांग पती सेवा करीत भूत समस्त सुरवर भयभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रादी सुरवर मिळवणी त्रिमूर्तीपाशी जाऊनी द्विनगती प्रकाशोनी आचार अत्रि ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा अकाम्य काय सांग विस्तारुनी पती सेवा करी भक्तिसी मनोवाकमय मानसी अतिथी पूजा महाशी विमुखा नवे कवनी काळी तिचा आचार देखुनी सूर्यभीतसे गगनी उष्णतीसी लागे म्हणून मंद मंद तपत असे अग्नी झाला अति भीत शीतळ असे वर्तत वायू झाला वैचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवून रेखा नम्र झाले तिचे अपादुका शापत येईल म्हणून एक समजता आम्ही भीतसो नेने घेईल कवन
स्थान कवन देवाचे हिरोन एखाद्या ते वर देताची जाण तोही आमते मारू शके त्याचे करावे उपाय तू जगात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगू आलं न करायला जरी उपाय असे सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारे हरदेशी राहू चित धरून ऐसे कुणीतरी मूर्ती महाप्रती कापती चला जाऊ पाहू कैसी सतीपती व्रत म्हणते व्रतभंग करून तिसी ठेवून येऊ भूमीसी अथवा व्यवस्था लयासी पाठवू म्हणून निघाले स्वतः पाहावयाशी तिचे त्रयमूर्ती वेशधारती भिक्षुकांचे आश्रमाले यात्रेचे अभ्यागत होऊन ऋषिक करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयासी आश्वासून अतिथी आलो आपण म्हणती शुद्धे करून बहुत पिढून आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावेसाठी अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकले आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसय इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामे इच्छा भोजन मागाव्या इतके कोणी अनुसया नमन केले विनया बैसाकार करून अक्षालन केले चरण त्यांचे अर्घ्य पाती देऊन त्यांची गंगा क्षता पुष्पेशी सेवेची म्हणत असे हर्षी आरोग्य सारे जे अतिथी म्हणते त्यावेळी करून आलो आपण आंघोळी ऋषी ती भूतावेळी त्वरित आम्हाचे भोजन द्यावे वासना पाहून अतिथींचे काय केले पतिव्रत्याने ठाय घाताले त्वरित केला ते बैसाकार बैसवण्या पाठावर वरी मृतेसी पात्र बिदारी घेऊन आले आपण क्षीरी शाख पाक तैवी तिसी मध्ये होणारी आम्ही तिथे आलो दोरे देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी अनेक वसे लग्न होणे आमासी अन्न वाढावे परीसी अथवा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथींचे वचन अनुसया चिंतन आले विप्रभावय मन कारणिक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करते अंतःकरणी अतिथी विमुख ताप तपोहानी पती निरोप केवी विलंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमत फळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारून मानसी तू म्हणे तयासी भोजन करा स्वस्पचित्तेसी लग्नवाडी म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फिरून झाली लग्न म्हणे अतिथी बाळे माझे लग्न होऊन सती देखा घेऊन आली अन्नोदका तव तिची झाली बाळका ठाया पुढे लोळती बाळके देखून अनुसया भयचकित होऊन्या पुनरपी वस्त्र नेसून आले त्या बाळकांपाशी रुदन करती दिसी तिन्ही बाळ अनुसया रागे वेळोवेळ अक्षरार्थ झाली केवळ मोहनीकडे घेत असे कडे घेऊन बाळकांची स्तनपान देत असे हर्षी एका सोडून एकासी निवारण करे क्षुदेशी पाहे पानावल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपाना मात्र क्षुधा गेली तप पळे ऐसे पतिव्रतेचे ज्याची उदरे 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याचे क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपात्रे चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी रचने अहर्निशी त्याचे क्षुधा स्तनपाण्यासी केवी झाले निवारण भाक्ष कर्पर गौर पंचवक्र काग्निरुद्र स्तनपाना करवी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्रि ऐसा अनुसयाशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकली कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी गडे देऊनी बाळकांसी केवी तसे तिघांसी घालून बाळकांची पाळण्यासी पर्यंते गाई त्यावेळी पर्यंते गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्लासे सप्तस्वरी संयुक्त असे त्रिमूर्तीसी इतके होतात यथावेळी माध्यन्न काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसया घात त्याची बाळी असे म्हणत तसं तसे त्यावेळी तिने सांगितलं वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारित अत्रि देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला तर मग प्रसन्न झाला त्यावेळी बाहेर राहिले पाहण्याची निजमूर्ती ठेले सन्मुखेशी साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुटलं तुझी भक्तीसी वर मागजे इच्छेशी अत्रि म्हणत असे सत्यसी जे वांचेसी ते माग आता अनुसया म्हणे अत्रेसी प्राणेश्वर तुझी होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र माग तुम्हा आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रांपरी हेची मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन ऐकून वर दिदला मूर्ती तिने राहते बाळके म्हणून आपण गेले निज लयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळमापरी नामे ठेविले प्रतिकारी त्रिवगचे परी असा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वराचे दुर्वासा नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयाचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहून माता विमुखा निरप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वासा म्हणे आवजनी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणे म्हणून निरप घेतला
चंद्रमणी अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते चंद्रमंडळी वासा मते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धोरणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे म्हणे धरावे तुम्ही त्रयमूर्तित्वाची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहिलं धरून तुमचं चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण दुर्वासा चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना फुलाले अनुसुयाच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नामदत्त एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करून प्रश्न ऐका प्रसोदोसे सिद्धासी दत्तात्रयाचा अवतार सांगितला पुरा पारू पुढे मागते अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारून बाळकाशी सांगावे स्वामी प्रतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढे लगतचे विस्तार एकता वय मनोहारू सकाळ भेटे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहश्रेष्ठ भाग्याने सिद्धनामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोध्याय श्री गुरुदत्तात्रय प्रणस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः नामधारक भक्ताशी सिद्ध सांगे विस्ताराची अवतार झाले मानसी भक्त जनताराया एका भक्त नामधारक अमृषाकाराने विष्णू ऐक्या अंगीकारी अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे मत्स्य कुर्मा वरा देखा नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्राख्यात अवतार श्री रघुरामा राजा होऊन मागते जन्म गोळीला घरी गुरे राखी वस्त्र पिढून झाला नन्न बौद्ध रूपी झाला पण होऊन कलंकी अवतार जाना तुरुंगा रूढ काय आघाडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगराकाराने भगीरथ आणि गंगाभू मंडळी तेसे एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरिता आश्रय झाले परियेसा पिठापूर्व परदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आपस्तंभ शाखेशी नाम आपण राजजाना त्याची भार्या नाम सुमता असे आचर्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक म्हणी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा वसता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा न जीवित ब्राह्मण घरी दत्तात्रय भिक्षा घालिते नारी दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले ती गहिनी पतिव्रत धरून चरणी नाम करी मन भावे दत्तात्रय म्हणते ती मागो माते जे वांचेसी जे जे वासना तुझे मानसी पावेल तरी तमनितले ऐकून स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतना विनतसे कर जोडून नाना परिस्तवनिया जय जय जगन्नाथ तू तारक भवासी ततोता माझे मनी असे अर्था पूर्वावी ते देवराय आता मातेवर बेसी वासना या मानसी न व्हावे अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तुवा पूर्वावी जगत जीवना अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागला ऐकून तेचे करुणा वचन संतोषला त्रयमूर्ती आपण करुण कर धरून आशासन मान जननी म्हणत असे तेव्हा बोलिली पतिव्रता स्वामी जे निरपले आता जननी नाम मज ठेविता कारण निर्धार याची बोला मज पुत्र झाले भूत नवती स्थिर जीवित जे राहिले ती आता सजीवित अक्षयहीन पादहीन भावपुत्रा मायेसा ज्ञानवंत परम पुरुषा जगतवंद्य देव सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकून देवाचे वचन प्रसन्न झाला दत्ता आपण पुढे असे खऱ्या कारण दिशाच्या भक्तजनांचे तापयासे म्हणे ती पुत्र होईल परेसी उद्धरिल तुझ्या वंशाशी ख्यातव्यंत कलियोगी हसावे तुम्ही त्याच्या बोली रवी न राहे तुम्हा जावे ज्ञानमार्गी अर्थबळी तुमचे दैन्य हरिला इतके सांगून तापसी अदृश्य झाला परेसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनेता तैवेळी विस्मय करून निघाला पतीचे सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत म्हणती होईल दत्तात्रय माध्यान समय तिथे काळी दत्तात्रय त्याची ते तैवेळी बिंबुका नवता दैवी भिक्षा माग घालीचे दत्तात्रय स्थान माहुर कवीर क्षेत्र कोण त्याचा वासा सदा जाना पांचाळेश्वर नगरात ऐकून सतीचे बोला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांच्या नामे समर्पावे विष्णूचे आम्ही साक्षात्कारी आपण येऊन विचार केले आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगण समत निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमासक्रमणी प्रसूत झाले शुभदिने विप्रस्नान करुणी केले जात कर्म तैवी मिळून समस्त विप्रकुळी जातक वृत्ती तैवी म्हणते तपस्वी होईल बळे दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणण्याकारणे नाम ठेवले ते ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्त जनता राहाव्या
वर्षत असता त्याचे घरी झाला सात संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता म्हणजे ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला दैवी एकूणी समस्त नगर लोक विस्मय करते सगळी होईल अवतार कारणिक म्हणून बोलते आपणाचा आचार व्यवहार प्रायश्चित्त समजत असे आपण बोलत वेदांत भाषेत सांगता झाला दुजराशी वर्तयसे परियसी झाला संसार सोडसी विवाह करू म्हणते पुत्रासी माता पिता उद्धारा विचार करते पुत्रासी बारे तुवा करावे श्रीपादमाने एका भावे माझी माझ्या सांगे न करा माझा तुम्ही सांगो एका विचाराने वैराग्य श्री सांगे असे मी कामे आमचे ते श्री वाचून अनेक नारे समस्त जाण माते सरी धरील अनारती सुंदरी वरु आम्ही ते काळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्री वाचून नारे हा गोलधरा निघारी श्रीवल्लभ नामा माझे श्रीपाद श्रीवल्लभ येसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे क्रिया ते म्हणत असे जाऊ तर पंतासी ऐकून पुत्राचे वचन आठविले सूर्य शिक्षक भिक्षुशी सांगितले जी कोण सत्य झाले म्हणत न म्हणावे पुत्रे असे अवतार पुरुष तपासी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणते माता पिता निश्चय करून आपल्या म्हणे पुत्रासी म्हणते जनक जनने होतं आशाबद्ध होणे प्रतिपाळसे म्हणे ऐसे म्हणे व्याकुळत डोळ्याने गती अश्रपात माता पडली मृत सांगत पुत्र स्नेह करून या देखुनी मातेचे दुःख संभोखित असे परमपुरुष उठवून आपल्या करकमयिके आश्रपात पोसत असे अहो माते न कर चिंता जे जीवांची शीते आता दृढ करून चित्ता राहे सुख नांदत बारे तुझ्या करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसे आम्हा म्हातारपणे दैन्य वेगळे करीसी म्हणून पुत्र असते आपण दोन पाय पांगोळ अक्षहीन त्याते बसावी आता कोणी आमते कोण रक्षिले कोणी जननीचे वचन अवलोकित असे अमृतमयने पुत्र झाले दोघेचे गुण आले दृष्टीचरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे येऊन लागते चरणा कृत झालं म्हणून अशा सुनते दिदला वर तत्काळी पुत्र पुत्रादी नांदाला प्रबळी श्रेयुक्त सनातन सेवा करायला जनक जन्मे पावाला सुख महाज्ञानी यशोचे पाहुणे वालमत हे निश्चित याचे बोलले त्याशी संभूषित असे मात्याशी पाहुणे दोघ पुत्राशी राहता स्वचे पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी व मानसी कन्या पुत्र होतील त्याचे पौत्र पुत्र पाहायला नाही अखंड लक्ष्मींचे घरी यांचे वंशा परंपरे कीर्तिवंत सराचारी संपन्नवतीला वेदशास्त्री आमची अवज्ञा न करीत निरोप द्यावा व माता जाण्याचे उत्तर पंथा दीक्षा कराव्या साधूजना सांगून माता पिती यांचे अदृश्य झाला परियसी पावला तरी पुरी काशी गुप्तर फिरवता तेसी नेहरा देतो निबद्रीवना भेटी घेऊन नारायणा अवतार असे आपण कार्यकारण मनुष्य देवी दीक्षा कराव्या साधूजना तीर्थेंद तसे आपण मनोगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णाचे कुणी शुद्धाचे वचन विर्मी नामधारक आपण ते परियस जन म्हणे सरस्वती गंगा गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंहसहस्रपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रय श्रीपादवतार कथनम नाम पंचमोध्याय श्री गुरुदत्तात्रय ब्रह्मस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे कराव्या किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले ते असताना एक नामधारकांचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगत असे विस्तारण गुरुचरित्र परियसा दत्तात्रय आपण तीर्थे हिंडले त्यांचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशित यथार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्ण असे शंकर आपण याचे कारण निर्गुण त्रैमूर्ती वसती तैष्ठाने गोकर्णीचे महात्म्य सांगत असे अनुपम्य एकचित्त करून नेमक एक शिष्य नामधारका महाबळेश्वर लिंगधिका स्वयंभू शिव असे एक आख्यान असे विशेष लंबोदर प्रतिष्ठिले पुलस्त्य ब्राह्मणसी भार्या दामतेचे काही ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजे विजनेने अन्न येसे क्रमे एक दिन न मिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून वृत्तिकालिंग करून पूजित होते संतोषीने भक्तिपूर्वक उद्धारा तिचा पुत्र अधिक्रूर नामतया दशशिर आले तिथे वेगवत्तर मार्गदर्शन करावया माता दर्शन करावया नमित झाला माताची पुसे पूजा काय करीसी सांगत विस्तारीचे पूजे ते लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जनिकसी माझी माता तू मनवितसी मृत्तिकेचे लिंग पूजसी अभाग्य आपले मन कसे मागते म्हणे तेसी पूजल्या फळे काय असे काही काय सांगे पुत्रसी कैलासबद्ध पावीचे रावण म्हणे मातीसी कैलास आणून तुझं पासी दिली तरी होय कैसी सायस काव करीतेसी हे म्हणतोच रावण माते सवे करी पण आणि धरी तो मरण कैलास असे लंकेसी पूजा करी व स्वस्त चितेसी वृत्तिकालिंग असे काय असे म्हणून निघाला करीतेसी मनोवेगळी निशाचर पावला करीता शिवपुरीसी
शुभ्र पर्वतरम्यासी धरुणे हलवी प्रदेशी विष बाहू भुजा बळे आंदोळले कैलास भुवन पडतीसे तो रावण दाही दिशिरे टेकून उचलीने म्हणे उल्हासे शिर लावून करतासी कर टेकून मांडेसी उचलित झाला प्राण्यासी पादा सप्त आंदोळले फना चुकवी विशेष आपण कुर्मा भ्याला कापून भयचकित देवगण अमरपुर कापडसे कैलास पुरुष देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण होऊन गेले शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळतसे भारेसी पड पाहते निर्धारी ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चंचल मानसे रावण भक्त माझा परियसी तसे भक्तीने ऐसे वचने कोणी गिरी विनवी गिरजान मोनी रक्ष रक्ष शुला पाणी समस्त देवगणाते ऐकण्याची विनंती शंकर चुचिले वामस्ती दशा दिले दशाशिरे भुजे विसासाती धडप लासे गिरिजातरी चिंता करी मनी बहुत शिव शिव जे ऐसे उच्चारित ज्यादसे स्तोत्र करीत शरणागत रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाका पाणी जगत रक्ष शिरोमणी शरण आलो तुझे शरणी वरण कैसे भक्तासी शंकर बळ चक्रवर्ती एकंताची विनंती चेपिले होते वामावस्थी कार्यवत कृपेने सुटला तिथून लंकेश्वर अपार शिराचे दोन्ही धरले करी तेव्हा शिराचे दोन्ही धरले करी तंतू लागले निज अंतरे वेद सहस्रे कौचनी वर्ण क्रमादी विस्तरणी सामवेद तिघांनी समर्थ रागे कापसे शिर कापणे आपले ते यंत्र केले कर कमळिका शिराकडून तंत रामेश्वर कथसे समयाला पण करी दशा शिर आपण प्रथा काळी करी गायन अष्टरागे करी असा येसी छत्तीस रागेसी गायन करी सांगेसी निर्वारण आहे कैसी चंद्रमोहीची भक्ती ते रावणाच्या भक्तीसी प्रसन्न ईश्वरे त्वरितेसी निज रूपे अतिहाशी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेसी दहा भुजा स्वरूपेसी उभा रावणी संतोषी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवसी काय मागो तुझ फासी लक्ष्मी माझ्या घराची दासी आठही निधी माझे द्वारे चतुरानन माझे जोशी 33 कोटी देवाची सेवा करीता ती अहर्निशी सूर्य चंद्र वरुण वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्रे तसे अति कुसरी यम माझा आज्ञाधारे निरप वेगळा न मारे कवना इंद्रजितासारखा पुत्र कुंभकर्णासारखा भात्र स्थान माझ्या समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य मज समान नाही देज आलो असे याची काजा कैलास नयीन लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पुजावे तमासे मनोरथ पुरवळे व्यक्तीसी कृपा मृते दातारा ईश्वर मनी रावणासी घरी झाड असेल पूजेसी काय करता कैलासासी आपण कधी न तुझं जे जे मनीची वासना पुरेले असे जाणा लिंग असे माझ्या प्राणा म्हणे म्हणून दिली रावणासी पूजा करी वेळतीने अष्टोत्तर शत जप करून रुद्राभिषेकी करून पूजा करी कधीते वशतीने जरी पूजेसी तुझी माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छेशी पावसी चरित अवतारी हे लिंग असेल जयापासी मृत्यू नाही परियसा दर्शन मात्र साधोशी चरित जाईल अवतारी ठेवू नको भूमीवारी जोवरी पाविजे तुझी नगरी वर्षाचीने पूजा करी तुझे ईश्वर होशील इतके होता वसर नारद होता ऋषीश्वर निघून गेला वेगसत्वर अमरपुरी इंद्र भुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त जिथे बैसलासी अमरत दिले रावणासी लक्ष्मी गेली आज तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिले कर्पूर गौर आणि करीतलं असे वर तुझे ईश्वर होशील वर्षाचीने पूजले असे तुझे माझे स्वरूप होसी तुझी नगरासी कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझं ऐसे वर लाजणी रावण गेला संतोषणी ते तिचं कुठे देव कुठून ये सुटलेला आता तुमासी ऐसे वचन ऐकून इंद्र झाला कापणे नारदासी विनवी कर दडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे तसे जावे तुम्हा ब्रह्मयापासी तो याची उपाय करतील इंद्र नारद समवेत गेले ब्रह्मलोक त्वरित विस्तार वृत्तांत सांगते इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवरी ऋषिकेशी उपाय करेल निर्धारी वीरजी म्हणे विष्णूचे प्रतिकार करावे दिसे कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसे विचित्र तव श्री विष्णू म्हणे कपन कार्य नसले म्हणून निघाला तर करी कैलासाचे विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडला मासी संतोष दिले प्राणलिंग आपल्या शिरचे ध्वनी देखा विना केल्या स्वस्तिका स्वप्त स्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी माता पार्वतीसी देतो सत्य परियसा भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर्ग आम्हाशी सायस होता देते मत्त होता ते देवद्विजय ते लोकांची पीडा करतात ते भोवसा या ठिकाणी आत्माशी अवतार घेणे घडते देखा गदिलेली दितले लिंग त्यासी
नेले असे लंकेसी. शंकर म्हणे विष्णूशी पाचगती झाला देखा. एकादशी वचन केलं उपाय नारायण. चक्रपाठीकडे सुदर्शन सूर्य आढळावयासी. बोलवणे नारदासी सांगत ऋषी दिशी. तुम्ही जावे तरी तेसी जाता लंकेसी रावण. मार्गे जाऊन त्यासी विलंब करावा पुरेसी. जाऊन द्यावे लंकेसी त्वरित राही म्हणतसे. चक्र झाले सूर्य आड स्नान संध्या रावण चाड. तुम्ही जाऊन दृढ विलंब करावा त्यासी. ऐसे पुन्हा श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला. मनोवेग पावला मार्गक्रमिता लंकनाथा. नारद ते पटवून विष्णू विचारी आपल्या मनी. गणेश्वरा ते विनिवनी पाठव म्हणे विघ्नासी. बोलवणे गणेशाशी सांगे विष्णूशी प्रियसा. कैसे रावण तुझसे सदउपेक्षित बाळकपणे तू जावे. शिष्यरूपे करणा व्हावे शिक्षण स्वरूप दाखवावे. लिंग घ्यावे विश्वासोनी संध्या समय तुझे हाती. लिंग देईन विश्वासरिती तू वाटे तक्षिती. लिंग राहिला ते तिची गेला होता नारद पुढे. ब्रह्म ऋषी महात्मे गाडे उभा ठेवला राणा पुढे. म्हणे कोठून आला असी रावण म्हणे नारदासी. गेलो होतो कैलासासी केले विशुद्ध तपासी. संतोषी चंद्रमोळी प्रसन्न होणे आमासे. लिंग तिथले परियसे अनेक सांगितले संतोषी. लिंग महिमा अपार नारद लंकनाथ. दैवाधिक तुझ्या आता लिंग लागलासे अमृता. जाणं आम्ही अत्यंत लिंग महिमा हे सेकाने. जे पूजले वर्षोतीने त्याचे ईश्वर होते निर्गुण. वर्धमध्ये त्याचे होय लिंग असे ज्या स्थानी. तेसी कैलास असे जाणे महत्व होते याचे गुणी. ब्रह्मा विष्णू महेश्वरासी असे अनेक अपार महिमा. सांगेने काही नेमा रावण म्हणे काय जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे दैवी सूर्यास्त मना आहे जवळी. संध्याकाळी ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी. संध्याकाळी मार्गक्रमेसी वाटे संविधान तुझं निशी. संध्याला होईल आम्ही जाऊ संध्यावदनासी. म्हणून नारदसी पुसून रावणासी. गेला नदी तेरा नारद रावण चिंते मानसी. व्रतभंग होईन आपणासी संध्या करावी काळीसी. संध्या वेळला म्हणत असे ईश्वरी सांगितले आपणासी. लिंगना ठेवे भूमीसी संध्या समय झाला निशी. काय करू म्हणत असे तेव्हा देखील ब्रह्मचार्य. अतिसुंदर बाळकापर्यंत तसे देखील रावणे त्यावेळी हसून लंकेश्वर. लोभे धरला त्याचा कर सांगा बाळा कोणाचे तुमर. प्रतिभावे पुसतो मी ब्रह्मचार्य म्हणे रावणाची. आमचा पिता काय पुरुषी जटाला रे भस्म घ्यायचे. रुद्रक्षमा असे देखा शंकर म्हणते त्यासी. भिक्षमा दिवशी विषांग उमा सरसी. जननी माझी जंगलमाता इतके कुणी लंकनाथ. त्या बाळकाते संभोकित लिंगधरी ऐसे म्हणत. संध्या स्नान करीत हो रे बाळक विनविस्तय असे. न धरी लिंग परियसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी. उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड. आपण बाळक असे वेड न गे लिंग जाऊ दे सोड. धर्म गडेला तुम्हासी नाना परी संभोकित. लिंग देत लंकनाथ संध्या करणे आपण त्वरित. समुद्र तरी बैसला ब्रह्मचारी थडेसी. उभा निविन तसे रावणासी जड झाले आपणासी. ठेविन त्वरित भूमीवरी वेळ परियसी. बोलाविन तुम्हासी वेळ लागल्या परियसी. ठेविन आपण भूमीवरी असे निर्धार करून. उभा गणेश लिंग धरून समस्त देव विमानी. बैसोनी पाती कौतुक अर्घ्य समय रावणासी. बोलावी गणेश परियस जंड झाले आपणासी. लिंग गेगा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देखा. रावण करतो अतिविवेका. हाती दाखवितो बाळका येतो राही म्हणून. अनेक एक क्षण पाहुणे गणेश बोले वेळ दोन्ही. जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणतसे. नाही रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित. समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू स्मरून लिंग ठेविले स्थापनी. संतोष झाला गगनी पुष्पे वरती सुरवर. अर्घ्य देऊन लंकेश्वर निघून आला सत्वर. मग लिंग देखुनी भूमीवर मनी विकळ झाला. अविशेनी रावण देखा ठोसे मारी गणनायका. हा सौजन रडे तो देखा भूमीवर लोळत असे. म्हणे माझ्या पिते असे सांगेन आता त्वरितसी का मारिले बाळकासी. म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी. लिंग धरून दृढ करी उचलू गेला नाना परी. भूमी सहित हलवत असे काप धरणी तयावेळी. रावण उचली महाबळी नये लिंग शिराफळी. महाबळी राहिला नाम पावले चिकाने. महाबळेश्वर लिंग जाणे मुरडणी उडीत रावणे. गोकर्णाकर झाले देखा ऐसे करून लंकनाथ. गेला मागोती तप करीत ख्याती झाली गोकर्ण नक्षत्र. समस्त देवते ते आले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्णा महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्याय. श्री गुरुदत्तात्रय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासे गोकर्णेचा महिमा आम्हासी विस्तार करावया कृपेसी. पूर्वी कवनावर झाला समस्त देवते सोडून श्रीपाद गेले किंकरानी. पूर्वी आराधना केली कवनी पुराण कथा सांग मज
सिद्धमणी नामधारकासी गोकर्णमे मम जपससी सांगिने तुझ विस्तारेसी एकचित्त एकावे पूर्वयुगांतरी इक्वाकुंशी मित्रास राजपरीसी प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्म रथ देखा असता राजा एक दिवशी विनोदे निघाला परी दिसी प्रवेश झाला अरण्यासी वाससी म शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला ते अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखून त्याचे शरजाळ वर्षे कोपसी मूर्छना येऊन धरणेसी पडिला दैत्यवदिता तैवेळी होतचितासे त्याचा बंधू जवळी आक्रदंतसे प्रबळी बंधू शोके करून या प्राणात जिथा निशाचरू बंधुसी म्हणत असे येरू तू जरी होशील सवदूर सोडा माझा घ्यावा त्वरित ऐसे बोलणे बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापाशी नररूप धरिले तयावेळी रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व धरिले राजयाचे अति नम्रत्वे बोलोनी या समस्त मृग मारोनी दुष्ट जीव छेदोनी राजा आला परतोनी आपल्या नगरा परी ऐसे क्रेमित एके दिवशी पितृश्राद्ध आले परीसी आमंत्रण सांगे ऋषींशी वशिष्ठादी मुनिवरा ते दिनी नेहमी स्वयंपाक करवी राजा सेविक कपटी होता जो सेवक तयास्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तुवसी जे मागतील बर भानवासी सर्व आणून त्या द्यावे अंगीकारून तो सेवक नर माणसा आणून देख कपट्या व्हावे करी पाक केला शाक त्यावेळी ठाय घालिता ऋषीश्वरांसी पहिलेच वाढीले नर माणसासी पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी दिदला शाप त्यावेळी वशिष्ठ म्हणे रायास नर माणसं वाढीले आमास त्वरित हो का ब्रह्मराक्षस म्हणून कोपे त्यावेळी शाप देताची त्यावेळी राजकोपला अतिप्रबळी अपराध नसता माझवळी वाय शापेले ती का नेने मास पाक कवने केला माझा निरूप नाही आला वृथामध्ये शाप दिला आपण शापीने म्हणत असे उदक घेऊन अंजुळी शापाव्या सिद्ध झाला तही काळी तव राजश्री येऊन जवळी वर्जिती झाली पतीसी पती म्हणे ती नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदून त्याचे चरण धरे तेने तरशील भवसागर मदयंती सतीचे वचन मान्यता झाला राजा आपण अंजुळी उदक होणे जाण पाडिले आपल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडिले राजाचे चरणी कल्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठ चरणांची उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय की जे करुणा वचन ऐकून झाला शांत झाला वशिष्ठ मुनी वचे बाराक्र मुनी राजा होईल उशाप देऊन वशिष्ठ ऋषी गेला आपल्या ठायसी ब्रह्मराक्षस राजा परेसी होऊन गेला वनंतरा निर्मनुष्यारांना त्या राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्य आदी करून ऐसे क्रेमितात तैवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमून देखील राक्षस भयासुर येऊन धरले ब्राह्मणासी व्याघ्र देश पशुसी घेऊन गेले पक्षभयासी विश्रप विप्रसी जाय समागमे अतिशोक करसी ते ब्राह्मणी जाई लागे राक्षस चरणी राखे मज वेपणी प्राणेश्वराचे जोडी पा न बक्षी माझा पती माझा तैवरी प्रीती माते बक्षी गा सुखवृत्ती वल्लभाते सोडी पा पती विने राहते नारे जन्मवृद्धा दगडा परी पहिले माते स्वीकारी प्राण राहते राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रसी करी महादुःखा बोल न माने ती राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले पतीसे बक्षिले देखुनी शाप देतला ते ब्राह्मणे म्हणे राक्षस कोणी कानी शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापस्तव राक्षस झालासी पुढे मागती राजा होती द्वादश वर्ष क्रमून या परिरामदत्वा श्री सवे प्राण जाईल स्वभावे आम्हा अनाथ बक्षसी दृष्ट भावे दुरात्मया तो राक्षसा शाप देऊन तैवे पतीच्या असती मिळवणे चक्रे काष्टे घालून या प्रबळी अग्नि प्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे 12 वर्ष पुनरपी राजा होणे का आला आपल्या नगरासी विप्रश्रेयचे हा शाप वचन श्रेयसी सांगे ते कोण रण रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकून पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करू निर्वाणात जीव प्राण म्हणत असे मदयंती म्हणे रायसे सताना नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकीची ऐकून सतीचे वचन शोक दाटला ते गहन अश्रुनिगती लोचनी केवी करू म्हणत असे मंत्री वृद्ध पुरितांशी बोलविता झाला पुरेशी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायसी झाले म्हणे एका माता तीर्थाचरावे समर्थ देणे पुणे तो उशिलय ऐसा करून विचारू राजाने की तीर्थाचरू सगळं तीर्थ परी करू विधीपूर्वक करीत असे ऐसे नाना तीर्थ करीत ब्रह्मा हत्या सवे असे अघोर रूपे असे दिसत न वचे कवने परी देखा कष्टून राजा भोवता परी निर्वाण होणे माता मना भितरी हिंडत पातला मिथिला पुरे चिंताक्रांत होऊन या नगर ब्रह्मदेशी श्रमणे राजा परी चिंतित मानसे वृक्षछाये बसून या
तव ऋषेश्वरा समवेत जैस सूर्यप्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात वचित तेथे पातला देखून राजा गौतमासी चरणे लोळे संतोषी नमन करी अतिवर्षी भक्तिभावे करून या आश्वासून तैवेळी गौतम पुसे करुणा बहाळे क्षेम समाधान सकळी पुसता झाला. वृत्तांत ऐकून ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारण शाप झाला ब्राह्मण वचन ब्रह्महत्या घडली मज शमन नोई माझे दोष सेवेची तसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष परियस ऐकून राहायचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिका गर्वान भय सांडिका निर्वाण वचन तारेला शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संवारासी कोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक त्या स्थानी जपव्रत करीती जाण फळ वय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाणतो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलास पुर दृष्ट करी विघ्नेश्वर विष्णू रपे विनयार्थ जे जे इच्छिती मनोकामना पावे तरी निर्धारे जाण समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलोकात गोकर्ण क्षेत्र असे घन लिंग तीर्थ असंख्यात जाण पदपदी असते निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतियुगी महाबळेश्वर क्षेत्र त्रेतायुगी दिसे लोहित द्वापरयुगी रूपभीत कलियुगी कृष्णवर्ण जाणा सप्तपाथ खोला होऊन उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थोत्तमेसी ब्रह्मादी पापनाचे काय आपण काय आश्चर्य परियसा ब्रह्मादी पंचमहापापे परद्वरादी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने जयास्थानी पुण्य दिवशी जे आचिती भक्तीची तोची जाना रुद्रवंशी राया म्हणे गौतम आदित्य सोम बुधवारी अमावास्या दीपवा भितरी स्नान करून समुद्री दानधर्म करावा शिवपजव्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यती पाथाती पर्वणीसी सूर्यक्रांतसी दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिलपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनांत स्नान करून समस्त देती महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पात व्यतिरिक्त होय जाण ऐसे परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेमा पुस्ता झाला तैवेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपासी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाला असे की म्हणे गौतम तैवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणं आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतं ब्राह्मयात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जन्मात्र यात्रे रूपे करून या माध्यान्हकाळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्ष छाये ते दुरोने देखील चांडाळी ते वृद्धांत महारोगी विधवा आपण केशव आपण दिसे जशी मुख मरणी क्षणा क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाय ऐशी अवस्था चांडाळीसी आले वृक्ष छायेसी देह टाकेला धरणेसी त्यजो पाहे प्राण आपला प्राण त्यजेतात एवेळी विमान उतरले तत्काळी शोधत तुर्बळी त्रिशूल कटवांग धरून हाती टंकायुध चंद्रा भाळी चंद्रासारखे कांती केवळी किरी कुंडले मिरवे कोपले चतुर्वर्ग येणे परी भीमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराचे आले चांडोळे काज अपूर्व वर्तले त्यावेळी आम्ही पुशले शुद्धतंसी आले तिकवना कार्यसी दूत म्हणते आम्हासी आलो चांडालीस न्यावय ऐसे चांडले पापिनीसी केसी योगी विमानेसी निवण्या श्वान शरद सिंहासिनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ इहेसी कैसे न्याला तुम्ही अर्जुन जन्मतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खोना कृमी निगती मुखातून पूर्वाजित केवी होईल गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले तुतासी त्यांनी सांगितलं आम्हासी अत्यंत ते चांडळीचा पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपैसी उपवर जाहली पितृगृहेसी न मिळे वरती सरसी चिंता करती माता पिता न मिळे सुंदर वरती उन्नत झाले 10 वर्ष मिळवून एक द्विजासी गृहत्यकेसी दितली कन्या विवाह झाल्यावरी होती तयापतीचे घरी क्वचित काळीने परी होती नारी परी असा वर्तत असे पुढे देखा तेचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तत्काळी का विधी वशे करून या एकोणीतीचे माता पिता कन्या आपल्या घरी आणता पतीचे दुःख करी बहुता खेद करीतो नारी अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापले प्रीती दिवसी चंचल वय मानसी परपुरुष आते देखून गुप्त रूपे कचित काळी जार कर्म करिता जाहले प्रकट झाले तत्काळी गप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट झाले सर्वांशी वाईत केले तयांशी माता पिता बंधू वर्गांतिका शंका होती पहिले तीसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूपी हरणीशी रमू लागली नगरात त्या नगरी एकवाने रूप होता ती लावणी पूर्व वय देखून झाली त्याची कुलश्री तया शूद्राच्या घरी वर्तत होती ती नारी ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरी न 42 स्त्रिया नासती कामत्वे ब्राह्मण नास्ती ही न सेवे राज्य जाय द्विज भोगे
यती नासे विषय सेवेने शूद्रासवे अहर्निशी रमत होती. अतिपुत्री अतिहर्षी पुत्र झाला तेसी तया शूद्र घरी असता वर्तयसे. एके दिवशी जन्मत होणे परीसा छेदिले वासुर आहारासी. मेष म्हणून पापनिसी छेदुनी वसपर्णीसी. पाक केला विनेसे शिर ठेवले शंकेसी. दुसरे दिवशी भक्षवय आपण भ्रमित मद्यपानी. जागृत झाली अस्तमानी वासुरू पाहत असे भुवने. देहू द्यावय लागी वसस्थानी असे मेष. भ्रमित झाली अति क्लेश घरात पाहत असे शिरास. व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होऊन त्यास वेळी. शिव शिव म्हणे चंद्रमूळी आज्ञेने असे पाप घडली. म्हणे चिंता दुरात्मिनी तया वसशिरासी. निक्षेप केला भूमीसी पती कोपेल म्हणून परेसे असते चर्म निक्षेपिले. जाऊन सांगेसे तरी लोक व्याघ्र बक्षिले. वसासे एका रोधन करे समजता पुढे देखा. पती पुढे येणे परी ऐसे कितीक दिवसावरी. नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली. ती नारी नेली दूता यमपुरीसी. घातले तिसी नरकात भोगभोगी अति दुःखित. पुनरपी जन्मचंडाळी जात उपजले ते नारी एका. झाली उपजदाची आंधळी विद्रुप वर्ण जैशी काजळी. माता पिता क्वचित काळी प्रतिपाळती माया मोहे. ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी. पंचवीत पावली पिता जननी दरिद्री झाली निराश्रय. न मिळेतीसी वस्त्रान्न दुःख करी अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे. ऐसे वर्तता माग मासी. लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी. कलत्र पुत्र सहित देखा. ऐसे महाजनांसमवेत छांडळी गेले याचित. सर्व भिक्षुक बहुता त्या समागमी जात असे. येणे परी गोकर्णासी छांडळी पातली सायासी. करवुनी महाजनांसी भिक्षा मागे करून वचने. येणे परी मार्गात छांडळी असे याचित. ते दिनी शिव रात्री असे व्रत कुणी न घाली भिक्षा तीसी. पूजेसी जात सगळा जन त्या ते मागत असे आक्रोधन. एक म्हणती हसून उपवास अति अन्न कैसे. हाती होती बिलो मंजिरी ते घालते तिच्या घरी. उंगोने पाहेरी भक्षण वस्तू नवे मने. कोपणे टाकते ते अवसरी. जाऊने पडले लिंगावरी रात्री असतांत करी. अलभे पूजा घडली तिसी कोणी न घालती भिक्षा तिसी. उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी. बिलो मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी. उपास शिव तिथे काळजी. बिलपत्रे ईश्वरी पूजी. घडले रात्री जागरण त्या पुण्य करून इचे. पाप गेले शतजन्मीचे ईश्वराचे प्रेम येचे. म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणते शिवदूत ते वरी शिंपिती अमृत. दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोक. ऐसे गोकर्णाचे स्थान गौतम सांगी विस्तारून. राजे असे म्हणत असे गुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकून गौतमाचे वचन राजा मनी संतोषाने पावला त्वरित गोकर्ण. पाप वेगळा झाला जाण. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण. सिद्ध म्हणे एक कथन नामधारक एक चित्ते. इति श्री गुरुचरित्रावृते परमकथा कल्पतरो. श्री विष्णु शतपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोध्याय. श्री गुरुदत्तात्रय परमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी गोकर्ण महिमा निरूपलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग. परी सोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येथे राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथून श्रीगिरी पर्वता येथे लोकानुग्रहासी. मास चारिक्रमण तेथे आले. निवृत्ती संगमाते दर्शन द्यावे भक्त लोकांते. पातळ त्या पुरपूर महाक्षेत्र कृष्णगंगा वाहे तीर. महिमा सांगत असे अपार भूमडात दुर्लभ. श्रीपाद राहिले पुरपुरी ख्याती झाली भूमीवरी. प्रगट महिमा अपरंपारे सांगत विस्तार असे देखा. पुढे अवतार वावया गती सांगेन एक चित्ती. श्रीपाद पुरपुरी असते कार्याकारण. पुढे असे अवतार वावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची पायऱ्या होते देखा. नाम त्याची अंबिका. सुशीलाचारपती सेवका महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होणे मरते पूर्व कर्म फळ अजिती. अनेक तीर्थ होत आचरिती तिने केले परी ऐसे असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी. म्हणून वरता माता पित्यावरी विप्रात्मद वाढला अतिप्रीती करी. व्रतबंध घेता कुळाचारी. वेदाभ्यास करवया विद्याने तावताया कुमारा. मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा. म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधने पुत्र लादलो कष्टनी. प्राचीन कर्म नवसटे म्हणून चिंती करा हो रात्र. तसे म्हणे ते नारे पुत्र नाही आमचे घरी. कष्टे करून नाना परी पोषजे एक बाळकासी. विद्या नाही वेद त्यासी. वाया मारून का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी. मूर्ख होऊन उपजावे. वर्तत पुढे तया स्थानी. विप्र पडला असमाधानी. दैव वशे करून पंचत्व पावला परी. असा पुत्रासहित ते नारी होती. तेथे कुरवपुरी अचून आपले उदरी वरी.
जीवित्वा करी याचे परी विप्रश्रेय कुमार ते का विवाह योग्य झाला नाही कनिंदा करते सकळ लोक मतीहीन म्हणून या कन्या देते कोणी त्याचे जमत करते दूषणे म्हणते काष्टे वाहे पाणी उदर भरी येणे विधी ऐसे कोणी ब्रह्मचारी दुःख करे नाना परी मातेसी म्हणत कसे ओसरे प्राण तेजे ना पुला निंदा करे सकळ मज असोनी देह कवज कवन काज पोसू शके पोषण शके माते तुझं जाईने अरण्य मासासी एकूण पत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन विल्लाती ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवात तेथे देखील जगदुरित श्रीपाद येते स्नान करता जाऊन दोघे लागतीच्या विनंती कर धरून वासना असे आमचे मनी प्राणात जावा पण घेता निरोप द्यावा जे आम्हाचे रटकरीत व्हाव्या कारणाचे आत्महत्या महादोषी म्हणून विनंती कृपा सिंधू एकूण विप्रसेचे वचन अपसती श्रीपाद कृपा करून काय संकटे तुम्ही तुमचे मन तेजीने प्राण कवन्या गुणी विप्रसित वेळा सांगती झाले दुःख सकळ मनी स्वामी भक्त वसला तारावे आम्हा बाळकांची पुत्राविना कष्टले भारी अनेक तीर्थ पदाचारी केली वते पूजा जरी सकाळी देव आराधिले वते उपवास सांगू की ते करिता झाले अपरिमिती झाला पुत्र आज दुर्मती निंदा करीतरी सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पुढे जन्माला आहे न मंदमती दुरात्मा कृपा करी का श्रीपाद येते जन्मजन्य ऐसी गती पुत्र न भाव मंदमती ऐसा ब्रह्म प्रकार सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागत करव्या रक्षण आलासे स्वामी कृपा सिंधू जन्मने संसारी कष्ट केले नाना परी न देखीची सौख कुमारी व्याला पुत्र न राहती वाचून हा एक सुत शेचे गास्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनोद श्री गुरु देव आता ऐसे करणे पुढील जन्म मनुष्यपणे पुनः पूज्यमान पुत्र पावने जैसा पूज्य जगत्रयासी सकळ लोक जैसे देते ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु येते म्हणून चरणी लागली त्याची माते अध्यर गती नवे मागती पुनरुक्ती पितरा सकळ स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरुपावे वासनाचे माझ्या मनी पुत्र वा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहिना नाही पूज्यमान समस्तांशी श्रीपाद येते तेजे वचन सांगती पद भक्ती कृपा करून करी हो ईश्वर आराधन पुत्र होईन श्री हरिदेहा गवळणीचे घरी देखा कृष्ण पडला तो करणे का व्रत केले गवळणी का एका ईश्वराची आराधना तेच आराध तू ईश्वर पुत्र पावसी हानेदार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपाद येते विप्रश्री म्हणत आहे व्रत कसे केले गवळी कैसा पूजेला चंद्रमोळी वितरावे मज प्रति दैसेच व्रत करेन आपण म्हणून लागत असे चरण कृपामृती श्री गुरुरांना सांगत झाला त्यावेळी म्हणते श्रीपाद ते असे ईश्वरी पूजा व तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जगवणी विस्ताराचे स्कंद पुराणे सांगेन कथा एक सगुणी म्हणते श्री गुरु ते असे एकूण श्री गुरुचे वचन संतोषली विप्रांगणा जाऊन लागे श्री गुरुच्या नाविनोद असे ते विप्रश्री म्हणे स्वामी अशी अभिमनाते निरुपलासी देखत पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसा श्री गुरु सांगते ते असे सांगणे एक चितेशी उजनी नामा नरहरसी झाले विचित्र परी ऐसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिमद्र म्हणून परी असा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा परी भोळादेव प्रसन्न करी दिला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाला सदा हर्ष तया मणिभद्रसेन सख्यासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होती लोहपाषाण तेज फाके ज्यावरी जाण कनक होती परी असा जे जे चिंतित मानसी ते पावे स्मरणे ऐसी ख्याती मानिका असे समस्त राजकांक्षा करीती इष्टत्वे मागते कित्येक माग पाठविते ते मानिक बलात्कारे घ्यावया देख राजे वंचसी परी असा म्हणते क्रय करून देख मानिक द्यावे आपला एक जरी न देसी स्वाभाविक युद्ध लागे येऊ म्हणती राजे समस्त मिळवणे पातळी नगरात त्या उज्जैनी अपरसनी मिळवणे क्षोणी वेष्टीला त्या नगराचे ते दिने शनिवार त्रयोदशी राजा वेसला पूजेसी शंकानाधारी मानसे एकचित्ते पूजित असे महाकाळेश्वर लिंगासे पूजा करी राजाची गवळणी कमरे पावायसी आले त्या शिवालया पूजा पवनी शिवालया मुनी मुले म्हणती गवळणींची घेऊर चला आपण ऐसी लिंग करून पूजू आता म्हणून विनंती करून आले आपले गृह सन्निधानी एकवटनी पाषाणी कल्पिले तैसे शिवालय पाषाण एक करून लिंग पूजा करते बाळके चांग नाना परिचय पत्रे षाडांग कल्पित तेथे पूजेसी गोपिका श्रेयोनी पत्रते नेते बोलावणे भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत न जाय भोज भुवन लिंग सोडून त्याची माझ्याजवळ येऊन मारी आपल्या पुत्रासी कपी करून ते गवळणी मोडी पूजा केली अंगी पाषाण दुरे टाकून गेले आपल्या मंदिराचे पूजा मुळे बाळके प्रलाप करण्यासाठी अनेक मोर्चा येऊन क्षणा एक परीला भूमीवर अवधार आलय लावून लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शिलापानी तया
गोपीसुताला बाळकीने विनवले, ईश्वराचे कोप न करा मादेसे, पूजा मोडले देवा प्रदोषी, क्षमा करणे से प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिते, गवळी आगारी तयाचे पदी, कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस म्हणे, लोक काय प्रकाश उदय झाला त्याने कर आले होते, परराष्ट्र राज्य विस्मय करते महाचोजे, जयश सांगणे गुरती ओजे, भेट म्हणती रायासी, पाव पवित्र नगरात सूर्य झाला शोधित, राजा असेल पुण्यवंत, ऐसे याचे काय विरोध, म्हणून पाठविते सेवकासी, भेटू म्हणते प्रीतीशी, राजा बोलावे त्यांची, आपल्या गृही नगरात इतकी होता ते अवसरी, राजा पुसत प्रीतिकारी, रात्री असता अंधकार, उदय झाला केवी सूर्य, राजचंद्र सेना सहित, पहावया येथे कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम्य तेनेची परी, गवळ्याचे सदन विराजमान अति गहन, पुसता झाला राजा आपण, तया गवळी कुमार काशी, सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करते राजे समस्त, गवळ्या राजा तू होई म्हणत, देईन नाना देश संपदा, निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसे निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैसे तयानारा, गोळी कुमार जाय घरा, मातेचे सांगे सविस्तारा, येईन पुढे तुझ्या उतरा, नारायण अवतरुणी ऐसे ईश्वर विधी दिला वर, संशय नदनी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूरगौर, देखीती पूजा प्रदोषाची, मोडलीस प्रदोष पूजा म्हणून हिम्या मागितले, त्या शुलपाने क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी, ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगत वेळी ताय विकस, ऐसे तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मज सरी, संशय सांगणी निर्धारी, शनी प्रदोष पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद राव, चक्रवर्ती भोळा देव, विप्रश्रेयसी पाहणे भाव प्रसन्न होता, त्यावेळी बोलवणे तिचे कुमारकासी, हस्तठेता मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळीशी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ, विस्मय करून विप्रवणेता, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्याकारण अवतार होत आला नरदेव, धरून म्हणे ईश्वर तुझे होता, पूजा करीन मी प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझा ऐसी, ऐसा निश्चय करून पूजा करी ती नित्य येऊन, प्रदोष पूजावती गहने करी श्रीपाद रायाची, पुत्र झाला तिचा महाज्ञाने, वेदशास्त्र संपन्ने, पूज्य झाला ती गहने, सर्वहून अधिकथा, विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नादे हर्षी, श्री गुरुकृपा होय जासी, ऐसा होय अवधारा, नामधारक सांगे भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी, परी असा समस्त भक्ती हर्षी, म्हणे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरू, श्री सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम, नाम अष्टमोध्याय, श्री गुरु दत्तात्रय प्रणोतु, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी मन, विनत से कर जोडून भक्ती भावे करून या. श्रीपाद कुरोपरी असतात पुढे वचले केसी कथा विचारून सांगा आता. कृपामूर्ती दातारा सिद्धमणी नामधारका, पुढे झाले अति कौतुका. त्या ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येता विधीपूर्वक स्नान करिता लौकिका व्यवहार संपत्त्याती. त्रैमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाही दाही दिशी म्हणे असते आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे वसले दूत निते उनी असे नमित. श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊन्या. दंड प्रमाण करून या नमन करी अति विनया. मनोवाकाग्य कर्मे श्रीपाद म्हणते रजकासी. कार्य नित्य कष्ट तोसी तुष्टल मी तुझ भक्तीसी. सुखे राजा करी म्हणते. एकदा श्री गुरुच्या वचन गाठी पालवी बांधी शकून विनत असे कर जोडून सत्य कल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडे संसार चित्ता सेवक झाले एक चित्ता. गुरुनी करी दंडवता मठा गेले येण्याचे परी. ऐसे बहुत दिवसा करी तो रजक सेवा करी. अंगण झाले पक्षी वारी नित्य नेमे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका आला राजमलेचे एक. स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आभरण. क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखीला. सर्व दोन्ही धडी अमित असती हत्ती गोडी. मिरविता ते रत्न कुडी अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात राजाला खेळत. नाना वाद्य असे गरजत सवे ती थडी. अशी रजक होता नमस्कारित शब्द झाला दूषित. असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी. जन्मनिया संसारासी न देखील सौख्यासी. पशु समान देह आपला. धन्य राजाचे जीने ऐसे सौख्य भोगणे. श्रेय वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे अर्जव फळले कवन देव आराधिले. कैसे श्री गुरु असते भेटले मग पावला ऐशी दशा. ऐसे मन चिंतित करतसे दंडवत. श्रीपाद राय कृपावंत ओळखिली त्याची मन वासना. रजक म्हणे स्वामी असी देखील दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधनी देवासी पावला देश अवस्थेसी. म्हणून चिंतित मानसी कृपामृती दातारा.
ऐसे अविद्या संबंधसी नाना वासना इंद्रियासी चालनाई अभोगासी चरणे तुझे मधुसौख्य श्रीपादमने रजकासी जन्मधारपे कुष्ठलासी वांछ असे भोगवयासी राज्य भोगतम वृत्ती निववावी इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करी पुढे केवळ जन्मांतरी पर्यसा तुष्ट व्हाव्या इंद्रियासी तुवा जन्मावे म्लेच्छवंशी आवडी झाले तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित एकूणी स्वामींचे वचन विनवी रजक कर धरून कृपासागर तू गुरु राज्य पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरीतील तुझे चरण द्यावे माते पुनर्वशन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणते तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटे देऊ अंतकाळासी कारण असे आमाईने भेटे होताचे आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आमाईने घडेल अनेक कार्य करण्यासी अवतार होऊ परेसी वेश धरून संन्यासी नामंदृश्य सरस्वती ऐसे त्या समुद्री निरुपदिती जाई म्हणून रजक लागला त्या चरणी नमन करीत असे तयावे देखून श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारती यह भोगसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनित श्रीपादासी झालो आपण अपरावयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यवन गुड राज्य भोग एकोणी राज रजकाचे वचन निरुपदिती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोग म्हणते निरुपदिताची तयवे त्याजेला प्राण तत्काळी जन्म झाला मेच्छकुळी वैदुर नगरी प्रख्यात ऐसे रजकासी कथा पुढे सांगेन विस्तारला सिद्धमय नामधर कथा आता चरित्र झाले पुढे अनेक इतके झाले अवसरे श्रीपदराव पुरपरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाला पर्यसा महिमा सांगत असे गुरुचे शक्ती आमच्या कैसे वाचे नवल झाले नवल नवे अमृतृष्टीचे स्थान महिमा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरपुर मन कामनापूर्ती द्यायचे ऐसे किती दिवसावरी श्रीपद होते कुरपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून दृश्य होती ते तशी आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृग राजापरी श्रीपद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसता दृश्य आपण कुरपुरी असते जाण श्रीपादराव निर्धारी जाण त्रैमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरपुर क्षेत्रापूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत पाख्याने सिद्धनामधारक संवादे रजक वर प्रधानं नाम तथा श्रीपद निजानंद गमनम नाम नवमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त।